रोहन, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की जे घर बसल्या मिळतं? मित्रांनो, आज प्रशांत दामले यांनी म्हणजे कालच्या एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये प्रशांत दामले यांनी एक मस्त उत्तर दिलेलं आहे. ते म्हणजे नीटला आंदोलनामध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना स्पेलिंग येत होती का? मला हेच कळत नाही प्रशांत दामलेंचं. ज्यांना संपूर्ण भरत मुनींचं नाट्यशास्त्र माहिती आहे तेच कलाकार फक्त काम करतात का? मला प्रश्न पडलाय की प्रशांत दामलेंनी भावना कुठे घरी विसरले वगैरे आहेत की काय? नीट एक्झाम ही फक्त विद्यार्थी जे फक्त परीक्षेला बसतायत त्यांच्यापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण विद्यार्थी देशाच्या भावना, त्यांना त्यांच्यावर झालेला अन्याय या विरुद्धची वाचा फोडणारी होती. मला कळतच नाही, तुम्हाला नशिबाने एक गोष्ट घरामध्ये मिळाली. मी 13,000 प्रयोग केले, पण 13,000 प्रयोगामध्ये मला एकदाही असं कुठे जाणवलं नाही प्रशांत दामलेजी की तुम्ही कुठेतरी कसं चांगलं नाटक केलं जे पूर्वी निळू फुले करायचे, श्रीराम लागू करायचे, विक्रम गोखले करायचे. तुम्ही मात्र साखर खाल्लेला माणूस, एका लग्नाची दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट, आणि हेच काहीतरी आपली विनोद मनोरंजन करत राहिले. प्रशांत दामलेजी, तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला कुठेच जमत नाही या गोष्टी. म्हणून मला बोललं वाटतं काही नशीबवान लोक असतात ज्यांना घर बसल्या सगळ्या गोष्टी मिळतात. तुम्ही असं समजू नका, ज्यांना नाट्यशास्त्र माहित नाहीये ते देखील नाटकात काम करतात. तसं नीट माहिती आहे किंवा नाही माहिती स्पेलिंग यावर ठरत नाही. महत्वाचं आहे तुम्हाला भावना कळतायत का, आंदोलन का झालं, कशामुळे झालं, याचा अभ्यास तुम्ही आधी करा. एवढंच मला वाटतं. धन्यवाद.